हाय गाईज, मी चाललो आहे मुंबईहून विजापूरला. विजापूरला कशासाठी तर फिरण्यासाठी. विजापूर हे ठिकाण आहे, कर्नाटकमधील विजापूर डिस्ट्रिक्ट आहे. तर तिथे मी फिरण्यासाठी जात आहे. आपली 9:30 वाजता ट्रेन आहे मुंबई ते होसपेटे. आत्ता वाजले आहेत 9:15. एक 10-15 मिनटात ट्रेन येत आहे. मग चला आपण पूर्ण प्रवासाविषयी माहिती जाणून घेऊया. हे बघा विजापूर सिटी. सकाळी 8 वाजता आम्ही विजापूरच्या हद्दीत प्रवेश केला. हे बघा विजापूरचे रेल्वे स्टेशन. रात्री 10 वाजता मुंबईतून सुटलेली ट्रेन सकाळी 8 वाजता विजापूरमध्ये पोहोचली. आता विजापूरच्या रेल्वे स्टेशनच्या समोरच बघा 10 मिनिटाच्या अंतरावर गोलघुमट आहे. ते समोरची वास्तू दिसते ते गोलघुमटच आहे. मग काय एकदाच आम्ही गोलघुमटच्या एंट्री गेटवर पोचलो. ती बघा समोर दिसते ती बिल्डिंग गोलघुमट. मग काय गोलघुमट बघण्यासाठी सकाळी सकाळी लोकांची गर्दी बघा. उजव्या साईडला तिकीट विंडो आहे. इथून तिकीट घेऊन आतमध्ये एंट्री करायची असते. प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीटचा दर आहे. मेन गेटवरती आपण तिकीट काढलं. तिकीटची किंमत आहे 25 रुपये. एका व्यक्तीची 25 रुपये. आपण तिकीट काढून नंतर आपल्याला चेकिंग करून इथं गोलघुमटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. हे बघा गोलघुमट. आता आपण ना आतमध्ये पूर्ण गोलघुमटची वस्तू तुम्हाला दाखवतो. चला मग गोलघुमट आतून कसं दिसतोय तो. विजापूरचा गोलघुमट तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आपण 7वी 6वी 7वीच्या पुस्तकात शिकलेलंच आहे. आपण नुसतं पुस्तकात वाचत आलोय. आज मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो गोलघुमट कसा असतोय, कसा असतोय, काय असतंय, आतून ती गोलघुमट कसं दिसतंय, ते सगळी माहिती आज मी तुम्हाला सांगतो. तर चला मग आतमध्ये गोलघुमटच्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो गोलघुमट कसा असतोय. चला. ती समोर बिल्डिंग दिसते ना, ती अगोदर नगारखाना होता तिथं. आत्ता ना ते म्युझियम बनवलंय. म्युझियममध्ये आदिलशाच्या काळातील सगळ्या वस्तू आतमध्ये आहेत. तलवारी, भांडी, नाणी, दारुगोळा सगळ्या वस्तू आतमध्ये ठेवल्यात. तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये ना सगळ्या वस्तू दाखवतो. चला आपण पहिल्यांदा पाठीमागे जाऊया. हाच तो गोलघुमट बघा. या गोलघुमटच्या बांधकामासाठी आदिलशाला 30 वर्षाचा कालावधी लागला. या गोलघुमटच्या बांधकामाची सुरुवात 1600 साली पूर्ण झाली. असे 30 वर्ष या बांधकामासाठी लागले. हे बघा गोलघुमटची एंट्री इथून होते. आतमध्ये पायात चप्पल बूट घालून जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे एका साईडला आपल्या पायातले बूट चप्पल एका साईडला काढून ठेवणे आणि मगच आतमध्ये प्रवेश करणे. मग तर चला आतमध्ये जाऊया. आपण गोलघुमटच्या आतमध्ये प्रवेश करूया. ती समोर दिसतंय बघा आदिलशाह आणि त्याच्या कुटुंबाची कबर आहे. गोलघुमटच्या आतमध्ये एंट्री केल्यावरती या ठिकाणी आदिलशाह आणि त्याच्या कुटुंबाची कबर आहे. अशा पायऱ्या आहेत बघा. 7 मजली अशा पायऱ्या आहेत. गोलघुमट हा 7 मजली आहे. त्यामुळं 7 मजली अशा पायऱ्या चढून वरती जावं लागतंय. मग तर चला दाखवतो तुम्हाला वरती 7व्या मजल्यावरून पूर्ण विजापूरचा नेचर कसं दिसतंय. चला जाऊया आपण वरती गोलघुमटच्या वरती. एकदाशी आपण 7 मजलं पार करून गोलघुमटच्या वरती आलेलो आहे. तर आतमध्ये दाखवतो चला. आतमध्ये आवाज कसा येतो बघा गोलघुमटच्या आतमध्ये. गोलघुमटचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण एकदा ओरडलं ना तर आपलाच आवाज आपल्याला 7 वेळा ऐकू येतोय. आता तुम्हाला समजलंच असेल त्या दंग्यावरून, आवाजावरून. एकदा ओरडल्यावर आपला आवाज आपल्यालाच 7 वेळा ऐकू येतोय. अजून एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. ही गोष्ट खरी आहे का नाही ही कोणालाच माहीत नाही. एक दिवशी आदिलशाह आणि त्याचे प्रेयसी गोलघुमटवरती बोलत बसलेले. मग आदिलशाह म्हणतोय सहज बोलता बोलता, तू माझ्यासाठी जीव देऊ शकतेस का.
तर तिची प्रियसी म्हणले तुम्ही फक्त तीन अंक मोजा. ती 3 म्हणूपर्यंत वरून खाली उडी मारते. मग आदिलशाह तिला विचारते तू असं का केलीस? तर ती म्हणते की माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण माझी एक इच्छा आहे ती पूर्ण करचाल का? तर आदिलशाह म्हणतोय काय की तुमच्या कबरी शेजारी माझी कबर पाहिजे. मगाशी तुम्हाला म्युझियम दाखवलेलं आहे बघा, त्या म्युझियममध्ये या वस्तू ठेवल्यात बघा. इतिहासकालीन आदिलशाहाच्या काळातील वस्तू, तलवार आहे, त्याचं म्हणजे चिलकत वगैरे आहेत. हे काय काय वस्तू आहेत बघा. हे बघा भांडी, हे ना मातीची भांडी आहेत बघा, मातीची बघा, आदिलशाहाच्या काळातील मातीची भांडी आहेत. वाट्या, हे बघा तोफेतला गोळा आहे बघा, गोळा तो मग हे बघा आदिलशाहाच्या काळातील वस्तू आहेत या. दगडात आता कोरीव काम केलेली ते वस्तू आहेत बघा. हा बघा हत्ती, दगडात कोरीव काम केलेल्या या वस्तू आहेत. बघा एक एक वस्तू कोरीव काम केल्यात. हा बघा गणपती, किती मस्त कोरलाय ना. हा बघा अभिलेख आहे, पारशी अभिलेख. दगडामध्ये कोरीव काम केल्यात. हे बघा मगर, क्रॉकडाईल. हा बघा नागेश्वर. सात मजले चढून वरती आपण गोलघुमटच्या वरती आलोय बघा. तो खालचा भाग बघा, आपण जिथून खाली एंट्री केली ना, तो खालचा भाग बघा. आणि पूर्ण विजापूर सिटी बघा, गोलघुमटवरून कशी दिसते विजापूर सिटी. या बघा आदिलशाहाच्या काळातील तोफा. या तोफेचा उपयोग तुम्हाला माहीतच आहे, युद्धाच्या वेळी या तोफेचा उपयोग केला जायचा. तर आपण आता विजापूर आणि गोलघुमटविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया. विजापूरवरती ना सगळ्यात जास्त राज्य आदिलशहानी केले. जवळजवळ 200 वर्ष सत्ता ही आदिलशहाची होती विजापूरवर. विजापूरवर कल्याणचे चालुक्य, ब्रिटिश, सुलतान या सर्वांनी विजापूरवर राज्य केले, पण सगळ्यात जास्त राज्य हे आदिलशहाने केले. गोलघुमट हा ना आदिलशहाने 1626ला बांधण्यास सुरुवात केली आणि तो पूर्ण झाला 1657ला पूर्ण झाला. आणि आदिलशहाचा मृत्यू हा 1656 साली झाला. 1656ला आदिलशहाचा मृत्यू झाल्यावर गोलघुमटचे बांधकाम पूर्णपणे थांबले. आदिलशहाच्या मृत्यूनंतर मग सगळी सूत्रे त्याच्या पत्नीकडे गेली. मग काय, तिथूनच आदिलशहाच्या रासाला सुरुवात झाली. गोलघुमट बांधण्याचा एक आदिलशहाचा मुख्य उद्देश हा होता की त्याच्या वडिलापेक्षा त्याचा मकबरा मोठा असला पाहिजे, असं आदिलशहाला वाटत होतं, म्हणून त्याने गोलघुमट बांधला. इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की हा जर गोलघुमट उत्तरेत असताना तर लोक ताजमहाल बघण्यासाठी न जाता ही गोलघुमट बघण्यासाठी गेली असती. सांगलीतून जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावरती हा गोलघुमट आहे. तुम्ही पण एक वेळ अवश्य नक्की भेट द्या. मग कसा वाटला आजचा ब्लॉग? असेच तुम्हाला इतिहासकालीन माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग मी आता तुमची रजा घेतो. परत भेटूया आता आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये.